शांती. आज आहे 31/5/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबा आले आहेत काट्यांपासून फूल बनविण्यासाठी. सर्वात मोठा काटा आहे देह अभिमान. यामुळेच सर्व विकार येतात. म्हणूनच देही अभिमानी बना. प्रश्न आहे, भक्तांनी बाबांच्या कोणत्या एका कर्तव्याला न समजल्या कारणाने बाबांना सर्वव्यापी म्हटले आहे? उत्तर आहे, बाबा बहुरूपी आहेत. जिथे आवश्यकता असते तिथे सेकंदामध्ये कोणाही मुलामध्ये प्रवेश करून समोरच्या आत्म्याचे कल्याण करतात. भक्तांना साक्षात्कार घडवतात. ते सर्वव्यापी नाहीत, परंतु अतिशय वेगवान रॉकेट आहेत. बाबांना येण्या जाण्यासाठी वेळ लागत नाही. या गोष्टीला न समजल्या कारणाने भक्त लोक बाबांना सर्वव्यापी म्हणतात. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, लायक आणि हुशार बनण्यासाठी पवित्र बनायचे आहे. साऱ्या दुनियेला हेल पासून हेवन बनविण्यासाठी बाबांसोबत सेवा करायची आहे. खुदाई खिदमतगार बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, कलयुगी दुनियेचे रीतिरिवाज, लोकलाज, कुळाची मर्यादा सोडून खऱ्या मर्यादांचे पालन करायचे आहे. दैवी गुणसंपन्न बनून दैवी संप्रदायाची स्थापना करायची आहे. आजचे वरदान आहे, अपवित्रतेचा अंश, आळस आणि निष्काळजीपणाचा त्याग करणारे संपूर्ण निर्विकारी भव. स्पष्टीकरण आहे, दिनचर्येमधील कोणत्याही कर्मामध्ये वर खाली होणे, आळशीपणा करणे अथवा निष्काळजी बनणे हा विकाराचा अंश आहे, ज्याचा प्रभाव पूजनीय बनण्यावर पडतो. जर तुम्ही अमृत वेळेला स्वतःला जागृत स्थितीमध्ये अनुभव करत नसाल, मजबुरीने अथवा सुस्तीमध्ये बसत असाल, तर पुजारी सुद्धा मजबुरीने अथवा सुस्तीमध्ये पूजा करतील. त्यामुळे आळस आणि निष्काळजीपणाचा त्याग करा, तेव्हाच संपूर्ण निर्विकारी बनू शकाल. स्लोगन आहे, सेवा जरूर करा, परंतु व्यर्थ खर्च करू नका. ओम शांती.